Welcome to AV number 8. In last AV we have completed A4 section. That means this part we have already completed. Change the voice topic and we come up to A4, A5. Today we are going to start with A5, this topic. A5 part number 1. After reading the text, one can easily understand that there is a lot of risk involved in mountaineering. Write in short about any adventure sport that you like and the risk involved in it. A5मध्ये नेमकं आहे काय ते बघूया आपण. आफ्टर रिडिंग द टेक्स्ट वन कॅन इझिली अंडरस्टूड दॅट देर इज लॉट ऑफ रिस्क इन्व्हॉल्ड इन माउंटेनिअरिंग. हा पाठ्यांश आपण वाचल्यानंतर कोणीही समजू शकेल की माउंटेनिअरिंग जी आहे, ज्याला आपण गिर्यारोहण असं म्हणतो, एखाद्या पर्वतावर चढाई करणं म्हणतो, हे अतिशय अवघड काम असतं, अतिशय रिस्क त्यामध्ये अतिशय जोखीम एक असते. राईट इन शॉर्ट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट दॅट यू लाईक अँड रिस्क इन्व्हॉल्ड इन इट. तर आपल्याला अशा पद्धतीने एखादा ॲडव्हेंचर स्पोर्ट जो आहे त्या ॲडव्हेंचर स्पोर्टबद्दल जो तुम्हाला आवडतो तो तुम्हाला आवडतो आणि त्याच्यात काय रिस्क आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर अनेक ॲडव्हेंचर स्पोर्ट आपल्याकडे आहे. उदाहरणार्थ पॅराग्लायडिंग आपल्याकडे आहे, आपल्याकडे एअर बलूनमध्ये त्या ठिकाणी प्रवास होतो, त्यानंतर तुमचं माउंटेनिअरिंग आहे, तुमचं रोप क्लाइम्बिंग आहे, तुमचं स्केटिंग आहे, त्यानंतर पॅराशूटिंग आहे. हे सगळे जे आहेत ना हे त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शारीरिक मेहनत आहे, शारीरिक प्रकारची एक प्रकारचं अंगमेहनत आहेतच, पण आपलं मनोबल जे आहे, मनोबलाची आवश्यकता असते, अशा प्रकारचा जो स्पोर्ट्स असतो त्याला म्हणतात ॲडव्हेंचर स्पोर्ट. सायकलिंगसुद्धा जी आहे ती बर्फावरची सायकलिंग आहे किंवा रेस आहे, चांगल्या पद्धतीची रेस आहे, तीसुद्धा एक प्रकारचा ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे. तर तुम्हाला असा कोणता ॲडव्हेंचर स्पोर्ट आवडला तो ॲडव्हेंचर स्पोर्टबद्दल आपल्याला लिहायचं. तर आपण एक छोटीशी नोट जी आहे ती ह्या ठिकाणी आपण बघूया काय नेमकं आहे. आय लाईक बंजी जम्पिंग अ लॉट अँड आय हॅव टेकन पार्ट इन इट ॲट लोणावळा. तर बंजी जम्पिंग नावाचा प्रकार जो आहे तो मला खूप आवडतो आणि लोणावळ्याला त्या ठिकाणी मी एकदा भाग घेतला होता त्या बंजी जम्पिंग नावाच्या त्या स्पोर्टमध्ये. Bungee jumping, I'm sure many of you know that it is an activity where the participant jumps from a tall structure, but he is obviously connected to a large elastic cord. तर आपल्या कमरेला एक दोरी बांधलेली असते आणि उंच एखाद्या इमारतीवरनं किंवा एखाद्या उंच वस्तूवरनं त्या ठिकाणी आपल्याला उडी खाली मारायची असते, त्याला म्हणतात बंजी जम्पिंग. इट इज थ्रिलिंग अँड वन नीड्स अ लॉट ऑफ करेज टू टेक पार्ट इन इट. तर अतिशय थ्रिल एक प्रकारचं एक साहस त्याच्यामध्ये आहे. It is thrilling and one needs a lot of courage to take part in it since a number of risks are involved in it. तर अतिशय थ्रिलिंग आहे आणि यात एक धाडस लागतं, एक साहस लागतं, मनाचं एक धैर्य लागतं की त्या पद्धतीने आपण जेव्हा ते करू त्यावेळेला एक उलट्या पद्धतीने आपण उलटं खाली येत असतो आणि त्यावेळेला जी एक जो ब्लड फ्लो आहे तो पूर्णतः उलट्या अंगाने त्या ठिकाणी चालत असतो. तर कुठेतरी ते एक बॉडीला वेगळा अशी ते एक वेगळा असा अनुभव असतो आणि अतिशय थ्रिल त्याच्यामध्ये आहे. द मोस्ट कॉमन इंजुरीज आर फ्रॅक्चर. तर याच्यामध्ये फ्रॅक्चर होऊ शकतं, स्ट्रेन म्हणजे मसल ताणले जाऊ शकतात, स्प्रेन होऊ शकतं, ब्रुझिंग एखाद्या वेळा जखम होऊ शकते, क्रॉनिक स्ट्रेस फीचर्स म्हणजे अनेक प्रकारच्या अशा अडचणी होऊ शकतात. बट द मोस्ट डेंजरस रिस्क इज ॲक्यूट हेड इंजुरीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर उलट्या बाजूने ज्यावेळेला आपण बंजी जम्पिंग करतो त्यावेळेला डोक्यावर त्या ठिकाणी जर आपण अचानक धाडकन पडलो तर त्या ठिकाणी हेड इंजुरी पण होऊ शकते. तर अशी ही बंजी जम्पिंग जी आहे, लॉट्स ऑफ प्रिकॉशन्स आर बिंग टेकन बाय द ऑर्गनायझेशन अँड ऑर्गनायझर, बट वन नीड्स टू थिंक वेदर इट इज वर्थ टेकिंग सच रिस्क जस्ट फॉर द सेक ऑफ ॲडव्हेंचर. पण सगळ्यात महत्त्वाचं साहसी खेळामध्ये शेवटी आपण रिस्क घ्यायची की नाही आणि रिस्क घेतल्याशिवाय कुठेही आपण जोखीम पत्करल्याशिवाय आपली किंमत होत नसते, हे महत्त्वाचं आहे. तर अशा अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, त्यात आपण जर सहभागी झालात आणि एक वेगळा असा आनंद जो आहे तो आपण घेऊ शकतो. तर अशी एक छोटीशी बंजी जम्पिंगची एक छोटीशी माहिती आपण ह्या ठिकाणी बघितली. पुढे आपण जाऊया A6कडे. गिव्ह युअर ओपिनियन वी शुड ऑर शुड नॉट पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बिकॉज. तर तुमचं मत सांगा की एखाद्या ॲडव्हेंचर स्पोर्टमध्ये सहभागी व्हावं का होऊ नये.
तर मला असं वाटतं एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सो डू ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स डू हॅव सम बेनिफिट्स. तर दोघंही बाजू आहे, ॲडव्हेंटेजेस पण आहे, डिसॲडव्हेंटेजेस पण त्या ठिकाणी आहेत. दोघंही बाजू त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. तर काही ॲडव्हेंटेजेस जे आहेत ते आपण बघूया. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो, तर इट बूस्ट सेल्फ कॉन्फिडन्स. आपला आत्मविश्वास जो आहे तो ह्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समुळे वाढतो सगळ्यात महत्त्वाचं. तर ॲडव्हेंचर स्पोर्टमध्ये भाग का घ्यावा, तर आपला स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो वाढतो. त्यानंतर आपण मेंटॅलिटी जी आहे ते आपली मेंटल ॲटिट्यूड जो आहे तो बदलतो. इट शुड मेक अस मेंटली शार्प. त्याला एक मानसिकदृष्ट्या त्या ठिकाणी आपण शार्प बनतो. इट कॅन हेल्प टू कोप विथ चॅलेंजेस इन लाईफ. तर जीवनातले काही जे आव्हानं असतात, त्या आव्हानांना सामोरं जाण्याची जी एक ताकद जी असते, एक पॉवर जी असते, ती सुद्धा आपल्याला या अशा प्रकारच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समधनं मिळते. इट स्पार्क द डिझायर टू एक्सप्लोअर. एक नवनवीन काहीतरी करण्याची उर्मी जी असते, एक नवीन शोधण्याची इच्छा जी असते ती सुद्धा आपली जागृत होते आणि त्या पद्धतीने आपण एक स्पार्क जो आहे, एक ठिणगी जी असते काहीतरी करण्याची नवीन उर्मी, ती सुद्धा आपल्याला प्राप्त होते. इट कॅन ऑल्सो मेंटेन अवर सेल्फ डिसिप्लिन. जे आपण आत्म शिस्त जी असते, आत्म्याची स्वतःची शिस्त जी आहे, स्वयंशिस्त जी आहे, तर सेल्फ डिसिप्लिनसुद्धा आपली वाढते याच्यामुळे. तर इट इन्क्रीज अवर सेल्फ सेल्फ डिसिप्लिन. तर आपण स्वतःहून त्या ठिकाणी करत असतो म्हणून एक आत्मीयतेने आपण ते काम करतो आणि त्याच्यात आपण आपला जीव ओततो. तर कुठलंही ॲडव्हेंचर स्पोर्ट जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याचे फायदे जे आहे निश्चितच त्या ठिकाणी होत असतात. हाऊएव्हर द निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कॅन बी क्वाईट डिस्टर्बिंग. काही निगेटिव्ह पॉईंटसुद्धा आहेत. तर आपण पॉझिटिव्ह पॉईंट बघितले, आता निगेटिव्ह पॉईंट बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं, दे कॅन कॉज सिरियस हेल्थ इश्यूज. तर कदाचित यामुळे सुद्धा आता बऱ्याच वेळा असं आपण बघत आहोत की दहीहंडी हा प्रकारसुद्धा ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतो. आता दहीहंडीमध्ये काय होतं माहिती आहे का, ज्या वेळेला आपण जास्तीत जास्त थर लागतात, 10 थर, 12 थर, 15 थर, तर सगळ्यात पहिल्या उंच थरावर जो पोहोचतो, पहिल्या थरावर जो पोहोचतो, 15व्या थरावर फॉर एक्झाम्पल, आणि ज्या वेळेला ती साखळी तुटते आणि अचानक त्या ठिकाणी तो मडकी फोडणारा, ते दहीहंडी फोडणारा जो मुलगा असतो किंवा मुलगी असते, ती ज्या वेळेला ती खाली येते त्यावेळेला अचानक त्या ठिकाणी ती पडते किंवा तो पडतो, त्यावेळेला कुठल्याही पद्धतीची अशा अनेक गोविंदा आपण बघितले असतील की ते जखमी झालेले आहेत आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे. तर हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की ज्या वेळेला आपण वरती चढतो आहोत त्यावेळेला सेफ्टी प्रिकॉशन्स आपण काय घेतलेले आहेत. म्हणजे डोक्यात त्या ठिकाणी डोक्याला त्या ठिकाणी हेल्मेट लावलेलं आहे का, किंवा अंगामध्ये विशिष्ट पद्धतीचे काही स्पोर्ट्स वियर्स घेतलेले आहेत का, की जेणेकरून खाली पडल्यानंतर आपल्या कुठल्याही भागाला इजा होणार नाही. पण सहसा दहीहंडीच्या ह्या खेळामध्ये बरेचसे गोविंदा जे असतात ते कुठल्या प्रकारचे साहित्य वापरत नाही. आणि अशा अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की काही मुलांना, काही मुलींना अगदी आयुष्यभराचं अपंगत्व आलेलं आहे आणि एक छोटासा प्रसंग असतो, छोटीशी दहीहंडी असते, पण ती आपल्या आयुष्याला त्या ठिकाणी मातीमोलसुद्धा करू शकते. तर कुठलीही गोष्ट करताना त्या ठिकाणी आपण एक विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हे अतिशय महत्त्वाचं असतं असं मला वैयक्तिक वाटतं. तर सिरियस हेल्थ इश्यूसुद्धा होऊ शकतात एखाद्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये. बऱ्याच वेळेला काही लोक अतिशय वेगाने वाहन चालवतात, रेसिंग सायकलिस्ट असतात, रेसिंग मोटरसायकल असतात. तर अशा वेळेलासुद्धा त्या ठिकाणी जर आपण प्रचंड वेगाने वाहन चालवलं तर काहीतरी आपण साहस करण्याचा प्रयत्न करतो, पण जर आपटलो किंवा लागलं तर त्या ठिकाणी काहीही होऊ शकतं, जीव पण जाऊ शकतो. हे सुद्धा अतिशय धोकेदायक आहे. त्यानंतर निगेटिव्ह पॉईंटमध्ये काय शकू, दे आर ऑब्व्हियसली व्हेरी डेंजरस. ते अतिशय धोकेदायक आहेत आणि आपण नीट काळजी घेतली पाहिजे. रिस्क घेण्यापेक्षा आपल्या सेफ झोनमध्ये आपण जर राहिलं तर त्या ठिकाणी शेवटी बघा, प्रत्येकाला प्रत्येकाची क्षमता माहिती असते की मी कुठेपर्यंत लढू शकतो, काय मी करू शकतो, हे प्रत्येकाला स्वतःचं अंतर्मन आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आपल्या क्षमता जोखून, आपली क्षमता तपासून आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि ह्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हावं. रेग्युलर सेफ्टी प्रिकॉशन्स मे नॉट बी स्ट्रिक्टली फॉलोड टू प्रिव्हेंट लाईफ थ्रेटनिंग इंजुरीज. तर सेफ्टी प्रिकॉशन्स जर घेतल्या गेल्या नाही तर त्या ठिकाणी जीव जाऊ शकतो. म्हणून सेफ्टी प्रिकॉशन्स असतील आणि व्यवस्थित पद्धतीने जर ट्रेनी असतील, त्या ठिकाणी प्रशिक्षित लोक असतील, तर त्या ठिकाणी निश्चितच ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये भाग घ्यावा. अन्यथा आपण चुकूनही या ठिकाणी वळू नये. तर अशा दोन्ही बाजू ज्या आहेत ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये आपण
महत्त्वाचे असतं. पुढे आपण जाऊया A6कडे. तेन्झिंग अँड हिलरी क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. तर तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी ह्या दोघांनी त्या ठिकाणी एक इतिहास रचला आणि माउंट एव्हरेस्ट त्यांनी सर केलं. देर आर मेनी माउंटन्स इन महाराष्ट्र वेअर वन कॅन फॅन्सी हिज ऑर हर चान्सेस ऑफ क्लाइम्बिंग देम. तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक पर्वत आहेत की जे आपल्याला चढायला आवडेल. इमॅजिन दॅट यू हॅव क्लाइम्ब अ माउंटन अँड आर इमेन्सली थ्रिल्ड अँड एक्सायटेड. राईट लेटर टू युअर फ्रेंड अबाउट इट. अशी एखाद्या पर्वतावर आपण चढलेलो आहोत आणि एक आनंद, एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचा थ्रिल आपण त्या ठिकाणी अनुभवला आहे. तर एक पत्र लिहून आपण आपल्या मित्राला कळवू शकतो आणि एक पत्र आपल्याला लिहायचं आहे मित्राला की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या मोहिमेवर गेलो आणि कशा पद्धतीने ती मोहीम सर केली याबद्दल आपल्याला एक पत्र त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर लेटर रायटिंगचा हा प्रकार आहे आणि लेटर रायटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जो असतं तर राईट लेटर टू युअर फ्रेंड अबाउट इट. तर पत्र लिहिताना आपण त्या ठिकाणी उजव्या बाजूला साधारणतः आपल्या पेपरच्या कागदाच्या उजव्या बाजूला ॲट द राईट हँड पेज ऑफ द कॉर्नर राईट ऑन युअर ॲड्रेस ABC गोकुळ अपार्टमेंट गांधी रोड शहापूर डेट उजव्या बाजूला टाकली. त्यानंतर डाव्या बाजूला आपण आलो आपण लिहिलं आणि त्या ठिकाणी मित्राचं त्या ठिकाणी विशिष्ट नाव टू द XYZ किंवा XYZ फ्लॅट नंबर 4 लक्ष्मी रोड पुणे. तर मित्राला पत्र लिहितोय आपण आणि एक पर्वत आपण सर केलेला आहे त्याबद्दल आपण मित्राला आपल्या काही आठवणी ज्या आहेत त्या सांगत आहोत. बघूया आपण त्या ठिकाणी. तर आपण एखादा मित्र निवडून त्याला सांगू डिअर प्रणव हाऊ आर यू. आपण पत्र लिहितो. आय एम रायटिंग टू यू आफ्टर लॉंग टाईम. खूप वेळानंतर तुला मी पत्र लिहितो आहे. दिस डेज आय फील सो लेझी टू राईट लेटर्स थँक्स टू मॉडर्न टेक्नॉलॉजी. अलीकडे सध्या पत्र यायला खूप कंटाळा येतो रे, बट टुडे आय एम व्हेरी एक्सायटेड. आय वॉन्ट ऑन माय फर्स्ट ट्रेक लास्ट वीक. आय वेंट ऑन माय फर्स्ट ट्रेक लास्ट वीक. मी मागच्या आठवड्यामध्ये एका ट्रेकिंगला गेलो होतो. अँड आय वॉन्टेड टू शेअर विथ यू द डिटेल्स ऑफ माय ट्रेकिंग एक्सपिरियन्स. आणि मला सगळ्या त्या अनुभवाबद्दल तुला सांगायला आवडेल. यू ऑब्व्हियसली नो महाराष्ट्र लाईज अमिडिस्ट द वेस्टर्न घाट. तुला माहितीच असेल की महाराष्ट्र जो आहे तो पश्चिम घाटामध्ये बसलेला आहे. अँड इट वेलकम्स द रेन्स टू द ब्युटिफुल रेंजेस ऑफ द सह्याद्री. आणि आपल्याला जो पाऊस पडतो तो त्या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळेच पडत असतो हे आपल्याला माहिती आहे. लास्ट वीक माय क्लोज फ्रेंड अँड आय डिसाइडेड टू गो टू लोणावळा अँड फ्रॉम देअर टू लोहगड फोर्ट फॉर ट्रेकिंग. तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. लोणावळ्याहून त्या ठिकाणी आम्ही एक जो लोहगड आहे त्या लोहगडावर आम्ही ट्रेकिंगला गेलो. विच इज फॉर द बिगिनर्स की जे लोक हौशी आहेत, हौशी लोकांसाठी अतिशय चांगला आहे तो लोहगड. वी वर टोल्ड दॅट लोहगड फोर्ट ट्रेक वॉज नॉट व्हेरी डिफिकल्ट. आम्हाला सांगितले गेले की हा काही एवढा काही फार अवघड नव्हतं. वी कुड रीच अप टू द फोर्ट टू विटनेस सम ऑफ द मोस्ट स्पेक्टॅक्युलर व्ह्यूज इन द लोणावळा ट्रेकिंग रिजन. तर अतिशय चांगले असे दृश्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले ट्रेकिंग करताना. इट टूक अस अबाउट 3 to 4 hours टू रीच द समिट. आणि त्या उंच अशा त्या शिखरापर्यंत पोहोचण्याला आम्हाला 3 ते 4 तास लागले. आय मस्ट ॲडमिट दॅट द इनिशियल फिअर वॉज देअर बट आफ्टर रिचिंग द पीक अँड सीइंग द मॅग्निफिसंट व्ह्यू ऑल अराउंड वी फेल्ट दॅट इट वॉज वर्थ गोईंग देअर. तर सुरुवातीला अतिशय भयानक असं आम्हाला वाटलं, पण नंतर जेव्हा आम्ही वरती पोहोचलो आणि खालचा नजारा ज्या वेळा बघितला त्यावेळेला अतिशय हायसं वाटलं आणि अतिशय कृतकृत असं वाटलं की अतिशय सुंदर पद्धतीने तो जो व्ह्यू होता, नयनरम्य असा देखावा जो आहे तो देखावा बघून अतिशय मनस्वी खूप छान वाटलं. तर समथिंग आय मस्ट टेल यू बिफोर आय फॉरगेट. माय एल्डर ब्रदर दीपक हॅज जॉईन अस अन एक्झिक्युटिव्ह इन अ गुड कंपनी अँड ही वॉज माय मनी बॅक दिस टाईम. आय फेल्ट सो फॉर्च्युनेट. आणि नशीब चांगलं की त्या ठिकाणी माझा भाऊ जो आहे त्या भावाने त्या ठिकाणी मला सगळी मदत केलेली होती. कमिंग बॅक टू माय एक्सपिडिशन द रिसेंट वॉज इझियर ॲज वी वर ऑल इन एन्जॉयबल मूड फॉर कम्प्लिटिंग द मिशन. तर खाली उतरताना खूप आनंद होता आणि आनंदात आम्ही त्या ठिकाणी खाली उतरलो. टू मी इट वॉज अ मिशन ओनली माय फर्स्ट ट्रेक सक्सेसफुली. आणि माझा पहिला अनुभव जो होता ट्रेकिंगचा लोहगडचा तो अतिशय यशस्वीपणे मी पूर्ण केला. वी हॅव टेकन ब्युटिफुल फोटोग्राफ्स ऑफ द सराउंडिंग्स विच इज ब्रीथ टेकिंगली ब्युटिफुल. आणि
सगळे सुंदर असे फोटोग्राफ्स आम्ही घेतलेले आहेत आणि अतिशय श्वास रोखायला लावणारे असे ते दृश्य, अतिशय मनमोहक असे दृश्य मी तुला निश्चितच पाठवेल. द वॉटरफॉल्स, लेक्स, स्ट्रीम्स, रॉक क्लाइम्बिंग पॅचेस, हिलकॉक ऑल अराउंड आर रिअल वंडर्स ऑफ मदर अर्थ. आणि खरोखर हे धबधबे, सुंदर तळे आणि सुंदर प्रवाह, अतिशय असा असा नजारा छान आम्हाला बघायला मिळाला. तर व्हेन आर यू प्लॅनिंग टू कम टू पुणे? तू केव्हा येणार आहेस पुण्याला त्याबद्दल मला सांग. आय एम इगरली वेटिंग फॉर शोईंग यू द फोटोग्राफ्स. मी तुला ते फोटो दाखवायला खूप इच्छुक आहे. हाऊ आर अंकल अँड आंटी? गिव्ह देम माय रिगार्ड्स. तर कसे आहेत तू अंकल आंटी त्याबद्दल मला सांगावं आणि माझ्या शुभेच्छा त्यांना तू सांग. युअर्स लव्हिंगली, तुझाच प्रेमळ XYZ मित्र XYZ, असं आपण एक पत्र जे आहे ते लिहिलेलं आहे. हिअर वी स्टॉप अँड टर्न टू नेक्स्ट एबी. तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या एबीकडे आपण वळूया.